शांता काकूनं सगळ्याला बोलावलं आणि शांता काकूच नाही आहे. शांतीची मजा आहे आता. शांतीचं मोठं पोरगं घरी आलं ना तर त्याच्या गोष्टी आता चालू राहत असं. येईन ना, तिनंच बोलावलं तर येईनच. मी सगळ्याला विचारतो, खरं खरं सांग जा, मला खरंच माझी स्वीटी सोबत नाही का? म्हणजे काय म्हणताय पद्मा? रात्रीनं हे माझी खूप तारीफ करत होते का तू अजूनही संतूर मॉम दिसतं. ते नाही का टी व्हीत येत होती ॲडव्हर्टाईज. मला ना हे चंदाचं हेच हसणं नाही आवडत. काही विचारलं तर हीच करत राहते. हसली मी तुमच्या चांगल्यासाठीच. स्वीटीची मम्मी सोडा, तुम्ही स्वीटीची तर थोडीशी 4-5 वर्षांनी मोठी बहीण दिसता. तुम्ही ना फार्मच भरा. संतूर मम्मीची येते काय ते ॲडव्हर्टाईज, त्याच्यात तुम्हाला घेईनच ते लोक. तू बी चालतो सोबत, तुला बी एखादा खट्याळ सासूसाठी घेईन. तुला तर सासूचा रोल मिळणंच एखादा. दोघेही जणी भांडू नका. शांतीवाले फोन कर बरं सुनीताई, केव्हा येऊन राहिली तर. येईन ना काकू, घरचं काम करून येईन. शांती का नाम लिया, शांती हाजीर है. तू चंदाची भाषा शिकली? चंदाची भाषा शांता काकूने शिकली. शांता काकूची भाषा चंदा शिकली. कोण कोणाचं शिकलं जाऊ द्या. सांग व शांता, कॅशसाठी बोलावलं? मी म्हटलं तुम्हाला समजलं असेल कॅशसाठी बोलावलं. वारे भुलक्कड, उद्या काय आहे मित्रांनो? तुम्हाला तरी माहिती आहे का उद्या काय आहे? ये ना शांताबाई, पहिले बसून तर जा. मी नाही बसत, मी जमतम जेवण केलं. बसून बसून मग मी ॲसिडिटी वाढते. आठवलं का काय आहे उद्या? तर आठवलं शांताबाई, रथसप्तमी आहे ना उद्याची. हो शांता काकू, तुमच्या घरी पूजा राहते ना, गावात तुमच्याच घरी पूजा करतात मी फक्त. तेवढं तरी आठवलं तर बरं आहे. तर ऐका सगळ्याजणी, उद्या सकाळी 6 वाजता येत जा. जमत असन तर उपवास कर जा, मीच फराळाचं चहा करीन. अशी तर रथसप्तमीची पूजा सूर्य निघायच्या अगोदरच राहते, पण 6 वाजता अंधारच राहते. तर 6:30पर्यंत येऊन जा. मी पूजेची पूर्ण तयारी करून ठेवीन. पाटलिंग काकू, तुमच्याकडून उद्या सकाळी होणार नाही तर थोड्याशा उशिरायला तरी चालेल. येईन ना मी, होत नाही तर काय मागून आहे ना मला चंदा सोबती. तुम्ही ब्लाऊजचे मापाने आणले, कोणीच नाही आला असतं. मी न रुपये आला तर मी येऊच नाही शकली. त्याने तर मला पहिले सरप्राईजच दिलं, मग दिवस खाण्यापिण्यातच गेला. कालच दुकान लावलं, सुरू केली. 10-15 साडे आज आले पिको फॉल करायला. चांगला आहे अर्चना ताई, अशीच प्रगती हो तुमची. बाप्पा बाप्पा, लय माल भरला पद्मा दुकानात. काहून आमची तरक्की नाही झाली पाहिजे का? आमची तरक्की झाली पाहिजे ना, म्हणून आता थोडंसं दुकान वाढवलं आम्ही. तरक्की सगळ्याचीच झाली पाहिजे, तुही काय सगळ्याचीच. चांगलं झालं वाढवलं तर. चांगलं चौकात दुकान आहे तुझं तर आणखीन चांगलं चालेल. चला बा, मी जातो. तुम्ही बसत असाल तर बसा, मला उद्याच्या पूजेची तयारी करायची आहे. आम्ही बी जातो ना, लय वेळचं बसला आहे. तू याचीच होती. पद्मा, दुकान बंद करतं का? कर, चाल सोबत जाऊ घरी. का थांबतं? नाही, करतो ना. चला सगळेच जण निघू. 8 दिवस झाले येऊन, एकही निरोप नाही अजून. राहू का नाही राहू? जातो मी तिकडेच. मा मोठा बाप बी काही कामाचा नाही. बुढा गावात तिकडे तिकडे हिंडते, एक निरोप नाही आणत. सांगून देतो मोठ्या बाबाला, या मी काही राहत नाही, मी चाललो माझ्या शहरात. इथं काही कसं वाटते, एक पोरगी नाही भेटून राहिली. हे पाय गोपाल्या, एक निरोप आला मुली, पण ते बी काय खरं नाही म्हणा. एक सांगा मोठे बाबा, कोण आहे? आमच्या गावात एक पंजाब नावाचा माणूस आहे, त्याचं दुकान आहे. तर त्याची मामबहिणीची पोरगी आहे म्हणते. मामबहीण काही आहे नाही, पोरगी होती म्हणते. लग्न झालं, 5-6 वर्ष राहिली का 2 वर्ष राहिली तर माहीत नाही, पण नवऱ्याच्या घरून घरी आली. आता तिला कोणता त्रास होता, काय होता ते माहीत नाही. तो म्हणे मी विचारून पाहिजे. चला ना, आपण त्याच्या घरी जाऊ आताच, विचारून पाहू. तुले मी हेच सांगत होतं का, हे आदत सोड. आलं का नाही तुझ्या अंगात? ह्यावेळेस शांततेने घेजो.
शांततेनं पाहिजो, शांततेनं सगळं करजो. नाही तर मागच्यासारखं होईल. लाताखाची वेळ आणखीन आणखीन डबल. ठीक आहे मोठे बाबा, तुम्ही जसे म्हणाल तसं ऐकीन मी. जाऊन पाहिजे तुम्हीच, विचारून पाहिजे आणखी. हो, मी आणखीन धीराईनं उद्या परवा गोष्ट काढून पाहिजे. उद्या परवा जा ना आता फिरता फिरता. तुले सांगितलं ना शांततेने घे. थांब जरासं. काय केलं जेवायचं केलं का काही? भात लावला, मगांचीच भाजी होती. तुझं लग्न होईन तर मला थोडंसं खाल तरी बरं भेटन. मी जेवतो. गावात काही हिंडायला जाऊ नको तू. नाही जात मी, कुठंच जात नाही. मा मोठ्या बापानं निरोप तर आणला, पण पोरगी पाहिजे बा मला. पहिले लग्न करून पाहिजे. ह्यावेळेस थोडंसं शांततेनंच घ्यावं लागेल. नाही तर चांगली मॉडर्न पोरगी भेटत होती मला. मा घाईनं गेली. आजकालचं पोरगं थोडंसं बाहेर नाही निघत, रूममध्येच राहून राहिलं. काय करते ना काय नाही. एक विरुद्ध आहे, गावभर हिंडते आणि त्याला खेळापासून याच्यापासून फुरसत नाही. आणि एक आहे आलं तेव्हाच रूममध्येच आहे. कुठं गेला पण येऊन दिने आंब्याची पानं आण म्हणलं त्याले, आलाय नाही अजून. सुनीता तू घरी नाही गेली का? इकडे कशी काय आली? घरीच चालली होती मी. म्हणलं काही तयारी करू लागतो तुम्हाला उद्याची. झालीच आहे ना तयारी? करू लागतो ना मी. तोरणगिरण केलं का? खारं गिरं करतो ना आता. झालं ना मग खाण्यापिण्या सगळं काम उरकलं आहे. कुठं ठेवले फुलं आंब्याचे पानं इकडं? अंधार आहे. दिन्याला पाहून दिली होती मी, कुठं गेला दिन्या तर. त्याला माहीत आहे तो थैल्याचा थैला त्याने ठेवला आहे. त्यालाच आवाज देऊन राहिली होती. तो रुपेशपाशीच बसते त्या लॅपटॉपपाशी. खाल्ला का हलवा? कसा लागला? कोणता हलवा? दिन्याने आणून दिला का त्या दिवशी? नाही, दिन्यानं तर काहीच नाही आणलं. पोट्ट्यानं बाई कुठून देऊन दिला? काय केलं त्याला बाई त्या दिवशी डब्बा घेऊन पाठवलं ना हलव्याचा. चा काकूच्या करून नेऊन दे म्हणलं. जास्त डब्बा होता, त्या डब्यात दिला. बाई काय केलं बाई या पोट्ट्यानं. आवडला असन तर खाल्ला असन, जाऊ द्या. खाल्ला तर घरीच होता त्यानं, आवडला असन तर. पण डब्याचं काय केलं? डब्बा आहे ना घरी, ते आणला. विचारायला पण काय केलं त्यानं तर. चाल आली आहे तर आता 2-3 हार गिरे करू लाग. दिन्या, ए दिन्या, काय म्हणता आई? म्हणता आई म्हणता काकूकडे पाहतं. काहून केलं का तुला काही असं? तुझ्याकडे पाहतो. काय केलं मी असं? काकू म्हणते हलवा खूप चांगला झालता म्हणते, दिन्याने आणून दिलेला. तुला केलाच मस्त होता ना, मला तर आवडला ना. 2-3 टाकलेला. तुला शरम आहे का बोलून राहिला तू? त्या हलव्याचं केलं का? काकूच्या घरातून डब्बा दे नेऊन द्या दिला. जाऊ दे ना शांताबाई. काय केलं तू त्या डब्याचं? खरं सांगू काय? मी ना त्या याच्यासोबत चिंट्यासोबत दुकानात होता तो, त्याच्यासोबत मी बोललो. तो का म्हणते काय आहे डब्यात? मी म्हणलं हलवा आहे. मग तो का म्हणते मला खूप आवडते, म्हणून मी त्याला देऊन दिला पूर्ण खायला. दिला पण तू डब्बा कुठे ठेवला? आणि मला सांगायला तर पाहिजे होतं ना घरी येऊन. डब्बा ना त्या पंजाब काकाच्या दुकानातच आहे. त्याला काही म्हणजो नको काहून खाल्ला म्हणून. बळाड्या का मी काय त्याला म्हणून काहून खाल्ला? पण तू ना मला खरं सांगायला पाहिजे होतं ना. तर दुसरं दिला त्याच्यासाठी. डब्बा घेऊनच उद्या सांगणारच होतं मी, पण ना दादागिरी आला आपलं आठवणच नाही राहिली. ते ग्रीष्मा पट्टी मला म्हणे त्यातून खेळासाठी त्याला दिला म्हणे. तो खेळत नाही, खेळला पाहिजे म्हणून दिला म्हणे. तो काही खरं नाही. तूच तिला काय म्हणेन काय नाही. जाऊ दे. तो थैला कुठे ठेवला? फुलं ना आंब्याची पानं आहेत. अंधारच काय त्या कोणत्यात अलमारीजवळ. त्या रुपेशले करू देत जाणं अभ्यास. त्याच्याजवळ काय लिहू बसला राहतं. काय पाहिजे त्या लॅपटॉपमध्ये? काही नाही पाहत, असाच पाहतो काय चालू कसं चालू करते म्हणून. चाल शांताबाई, वेळ विनंती झाली पूजेची पूर्ण मांडणी. चाल आता बाया येईल, बसायच्या जागा करतो. मित्रांनो, तुमच्याकडे कशी करते रथसप्तमीची पूजा कृपा करून कमेंट्समध्ये सांगा. आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक करा.